जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा मित्र शुभम वायकर। सो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की चेस्ट कशी ट्रेन करायची, चेस्टचे एक्सरसाइज आणि त्याचे फॉर्म अँड टेक्निक्स। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बायसेप कसा ट्रेन करायचा, त्याच्यासाठीचे टॉपचे बेस्ट एक्सरसाइजेस आणि त्याचे फॉर्म अँड टेक्निक्स। सो गाईज, आता आपण बघणार आहोत की बारवेल बायसेप कर्ल ही एक्सरसाइज कशी परफॉर्म करायची। ठीक आहे। सो त्यासाठी तुम्हाला लागणार आहे बार आणि प्लेट्स। ठीक आहे, हे माझ्याकडे आहे रेडीमेड, सो मी आता ते युटिलाइज करतोय, यूज करतोय। ठीक आहे, तर आता तुम्हाला जी ग्रिप घ्यायची आहे ती तुमच्या शोल्डर लाईनमध्ये पाहिजे। ठीक आहे, सो त्यासाठी आता आपल्याला ओमकार मदत करणार आहे। ठीक आहे, चलो ओमकार ग्रिप घे, थंब राऊंड घे। येस, तुम्हाला जे न्यू कमर्स आहेत त्यांना ही ग्रिप यूज करायची आहे। ठीक आहे, ही सेफ असते त्यासाठी। आता तुम्ही जेव्हा वेट हातात घेतलं त्यानंतर तुम्हाला चेस्ट लॉक करायची, बॅक आर्च करायची आहे। येस, चेस्ट लॉक, आणि तुमचे जे एल्बोज आहेत तेही तुम्हाला लॉक करायचे आहेत, इथून मूव्ह करायचे नाही आहे। आणि बाकीचा तुमचा हात जो आहे तो मूव्ह करायचा। ठीक आहे, एल्बोज लॉक केले, आता तुमचा वर्कआउट इथून चालू होणार आहे। स्टार्ट। येस, 1 गुड, 2। सो आता तुम्ही बघताय की मुवमेंट कशी होते ती। या मुवमेंटचं नाव आहे एल्बो फ्लेक्शन। ठीक आहे, येस गुड। आयसोलेशन मुवमेंट आहे आणि प्रॉपर हिटिंग त्याची बायसेप वरती होती, बायसेप ब्रॅकायवरती। ठीक आहे, येस। अशाच प्रकारे सेम तुम्ही ही एक्सरसाइज डंबेल्स वरती परफॉर्म करू शकता। ही जी मुवमेंट आहे ही बायलॅटरल मुवमेंट आहे, आणि दुसरी जी मुवमेंट आहे ती युनिलॅटरल असणार आहे। ठीक आहे, ती पण आता तुम्हाला दाखवतो। येस, दॅट्स इट। सो आता आपण बघणार आहोत की डंबेल बायसेप कर्ल ही एक्सरसाइज कशी करायची। त्यासाठी ही तुमची जी स्टार्टिंग पोझिशन आहे तिथे तुम्हाला हात जो आहे तो हॅमर ग्रिपमध्ये ठेवायचा आहे, ना की प्रोन ग्रिपमध्ये। ठीक आहे, इथून वर्कआउट चालू होतो, तुमची एक्सरसाइज चालू होते। इथे सेम करायचं, तुम्हाला एल्बोज लॉक करायचे आहेत आणि जे डंबेल्स आहेत ते ट्विस्ट करून वरती घ्यायचे। ठीक आहे, स्टार्ट। येस, परत सेम पोझिशन मध्ये खालती घ्यायचे। गुड, येस, सेम वर्क आहे, फक्त इथे तुम्ही ग्रिप जी आहे ती ट्विस्ट करताय आणि परत रिटर्न त्या पोझिशन मध्ये घेताय। येस, सेम मुवमेंट आहे, फक्त मगाशी जी होती बारवरची ती बायलॅटरल मुवमेंट होती आणि ही जी आहे ती युनिलॅटरल मुवमेंट आहे। ह्यात तुमचं वेट सेम असतं पण दोन्ही हातामध्ये सेपरेट असतं, आणि त्यामध्ये तुमचं जे वेट आहे ते पूर्ण अखंड एकच असतं। ठीक आहे, येस, दॅट्स इट। तर मित्रांनो, ही होती बायसेप कर्लची एक्सरसाइज। ह्यामध्ये दोन जे व्हेरिएशन्स आहेत की बायसेप बारबेल कर्ल आणि बायसेप डंबेल कर्ल, हे दोन वेगळे वेगळे काय आहेत तर बारबेलमध्ये असतात बायलॅटरल मुवमेंट, म्हणजे दोन्ही हातांनी तुम्ही एकत्र ताकद लावता, आणि बायसेप डंबेल कर्लमध्ये दोन्ही हातांची ताकद वेगवेगळी लागली जाते सेम वेट उचलायला। ठीक आहे, सो बारबेल कर्लमध्ये काय होतं, जो हात वीक असतो त्याला सपोर्ट म्हणून दुसरा हात तो बाकीचं वजनही उचलतो आणि तो सेट कंप्लीट होतो। पण जेव्हा तुम्ही डंबेल कर्ल घेता त्यावेळेस तुमच्या दोन्ही हातांची ताकद वेगळी वेगळी लागते, जेणेकरून तुम्हाला तुमची जी सिमेट्री आहे ती बनवायला अजून मदत होते। सो अशी होती बायसेप कर्लची एक्सरसाइज, आणि अशाच बाकीच्या एक्सरसाइजसाठी माझ्यासोबत राहा, त्याचे डिटेल्स मी लवकरात लवकर तुम्हाला शेअर करेन। सो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।